म्हणजे काही नाही असं म्हणता म्हणता या चावीचा उपयोग होणार असं दिसतंय. हो ना. आणि तो नानू सांगत होता फेकून द्या म्हणून. आणि मला वाटतंय की बँकेकडून आणखी एक लेटर येण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये आणखी डिटेल्ड इन्फॉर्मेशन असेल. ठीक आहे, पण मग आपण थांबायचं कशाला लेटर येईपर्यंत? मी बँकेत जाऊन विचारून येतो. नाही, तुम्ही नका जाऊ, त्यासाठी आत्यालाच जावं लागेल. मग ठीक आहे, मी घेऊन जाईन तिला. नाही, तुम्ही कशाला जाताय? मी आता हॉस्पिटललाच जातोय. मी आत्याला सांगतो. लवकरात लवकर आपल्याला ही माहिती काढायला हवी. उत्तम. मला तर उत्सुकता लागून राहिली. हो ना, मला सुद्धा कळत नाही काय हे गौड बंगाल आहे. कळेल लवकरच, होपफुली. आई, गीता काकी, घरात येणारी सगळी लेटर्स व्यवस्थित जपून ठेवा. हा, बँकेचं लेटर येण्याची शक्यता आहे. बर. काय हाय लेटर? कोण तुम्ही? मी इथंच राहते, द्या की माझ्याकडं. और समधी लेटर मी आज घेते. नाव काय तुमचं? माझं नाव बकुळा. सही करावं लागेल. हो करते की, त्यात काय एवढं, द्या. नीट घेऊन जाऊन आत द्या. हा लगेच देते. बघा, जे काय करायचंय ना ते लवकरात लवकर करूया. उगाच हे प्रकरण रेंगाळत राहायला नको. हो बरोबर. बँकेचे व्यवहार चोख असायला हवे, त्यात परत आपल्याला काही ठाऊक नाही यातलं. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपण उरकून टाकूया. हा बरोबर आहे. हो, शक्य तितक्या लवकर. आणि हे सगळं आपण लवकरात लवकर आणि गुप्तता पाळून करायला हवं. चला, मी निघतो. आई, ते लेटर्सचं लक्षात ठेव. हो हो. वहिनी, तुझ्या हातात काही होतं का? कोणसाठी ग? माझं नव्हतं बाई लक्ष. खरंच सांगू का, सध्यानं हे चावी प्रकरणच महत्वाचं वाटतंय मला. मला भीती वाटतेय विक्रांत. ईशाकडे जायचीच भीती वाटतेय. तिने जे करू नये असं वाटतंय तेच करतीये रे ती. अगं, तिला आवडणाऱ्या गोष्टी तिच्या समोर नाचवल्या जात आहेत मानसी. आता लहान मुलांना नव्या नव्या गोष्टी आवडतातच, त्यांना आनंद मिळतो त्यातनं. आणि मोनिका हेच टेक्निक वापरतीये. पण हे फार काळ टिकणार नाहीये. पण प्रेम आणि प्रलोभन यातला फरक लहान मुलांना कळत नाही का रे? त्यांना प्रेम जाणवत नाही? असं नाहीये, त्यांना जाणवतं. अर्थातच त्यांना जाणवतं, पण त्यातनं निवड करण्या इतपत बुद्धी विकसित झालेली नसते त्यांची. माझा ना विश्वासच बसत नाहीये की ईशा ताईकडे राहतीये. तिला कसं चालतंय रे? आणि माझ्याशिवाय कशी राहू शकते ती? मला माहितीये, तिला तुझी आठवण येत असणार. पण तिला एखादं नवीन खेळणं दिलं, एखादा फ्रॉक दिला, चॉकलेट दिलं की ती तात्पुरती खुश होऊन जाते.
आणि मग ती मनातली तुझी आलेली आठवण विसरून जाते तात्पुरती. ती मला पूर्णपणे विसरून गेलीये विक्रांत, असंच वाटतंय मला. मला माहितीये मानसी, तिच्याकडनं तुझी आठवण सप्रेस होते, बस इतकंच. कारण ईशाला सुद्धा माहित नाहीये, तिला सुद्धा असं वाटत नाहीये की ती तुझ्यापासून कायमची दूर जाते. आणि आपण तिला तसं सांगितलंही नाहीये ना. कदाचित तिला असं वाटत असेल की थोडे दिवस आपण मोठ्या मामाकडे राहून मजा करणार आहोत आणि परत तुझ्याकडे येणार आहोत. ते करू आणि असंच असो. आता ती जे वागते ना ते समजून मनापासून असं वागत नाहीये मानस. पण काय होतंय, आता एखादी नवीन वस्तू तिच्या पुढे धरली जाते आणि त्यामुळे तात्पुरती ती लगेच हुरळून जाते. पण कधी ना कधी मोनिकाने दिलेली सगळी खेळणी अडगळीतच जाणार आहे. तसंच माझं प्रेम सुद्धा अडगळीत जाणार आहे. कदाचित ऑलरेडी गेलंय. मानसी, प्रेम, माया, आपलेपणा, आपलं माणूस या गोष्टी कळण्या इतकं तिचं वय नाहीये. आणि तिचं ते वय येईपर्यंत ते सगळं पुसून जाणार आहे. नाही, मी नाही पुसू देणार. कारण त्यासाठी माझ्याकडे एक डिव्हाइस आहे. माझी गोष्ट. म्हणजे मी रोज रात्री तिला एक परीकथा सांगतो. ती अशीच सांगायची म्हणून सांगत नाही, तर त्या गोष्टीमधून तिच्यावर काय संस्कार व्हायला हवेत, कुठल्या चांगल्या गोष्टी तिच्या मनावर ठसायला हव्यात, याचा विचार करून मी तिला ती गोष्ट सांगत असतो. सो तिची खरी आई कोण आहे हे तिला मी कधीच विसरू देणार नाही. सो यू डोंट वरी. पण मानसी, यासाठी मला हवी तशी गोष्ट रचून मी तिला सांगणार. आता कळलं? येस, अशीच हसत राहा. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी ईशाला तुझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. गीता, काय ग, कसला एवढा विचार करतेस? त्या चावीचा. हो बाई, ते आता एक नवीनच सुरू झालंय आपल्या घरात. मला वाटलं जुनी चावी आहे अशीच पडली असणार कपाटात. आता आपण सगळ्या जुन्या वस्तू काही लगेच फेकून नाही ना देत, त्यातलंच. पण विक्रांत म्हणतोय की बँकेचं लेटर आलंय, लॉकर वगैरे. म्हणजे तेच ना, हे चावीचं प्रकरण इतकं तापत चाललंय. ती जर का कामाची नसती ना तरच बरं झालं असतं. अगं पण तुला असं का वाटतं? नाही म्हणजे ती चावी जर एखाद्या लॉकरची असेल तर बँकेत जायचं आणि लॉकर उघडून बघायचा, त्यात काय एवढं? वहिनी, इतकं साधं सोपं नाहीये आहे. म्हणजे मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, पण आई काय म्हणायच्या लक्षात आहे ना, की पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जिच्या पुढे नाती सुद्धा काळी मुलाची ठरतात. आणि म्हणूनच भीती वाटते मला. अगं म्हणजे तू त्याचं नको टेन्शन घेऊ. आपल्याकडे तर असं काही नाहीये. हे बघ, आपल्याकडे कधी खूप पैसे नव्हते आणि कधी खूप कमी पैसे पण नव्हते. त्यामुळे पैसे आले काय गेले काय आपल्याला काही फरक पडणार नाही आणि नात्यांवर तर त्याचा अजिबात परिणाम होणार नाही. त्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि गीता, तुला माहितीये, अगं दळवी तसे नाहीये. वहिनी, बरोबर आहे तुमचं, दळवी असे नाहीयेत. पण मोनिकाचं काय? दळवी हे नाव एकतर तिनं ओरबडून घेतलंय आणि दळवी नावाला जागायचं हे काही ती मानणाऱ्यातली नाहीये. तिचंच टेन्शन आलंय मला. अगं पण तू कशाला टेन्शन घेते? म्हणजे तिला यातलं काय माहिती? असं आपल्याला वाटतंय वहिनी. ती काही साधी नाहीये. आजपर्यंत या घरात झालेल्या सगळ्या चर्चा तिच्यापर्यंत पोहोचतात ना. एकतर ती हुशार आहे आणि त्यात तिनं आपल्या घरामध्ये एक चालता बोलता CCTV बसवलाय. तुम्हाला काय वाटतं?
तिच्यापर्यंत हे सगळं आतापर्यंत गेलं नसेल. अगो बाई, म्हणजे ओके, असं आहे तर मग हाय का नाही काहीतरी सॉलिड. सॉलिड आहे का नाही ते माहित नाही, पण काहीतरी नक्कीच आहे. तुम्ही ना बरोबर बोलला होतात मॅडम. तुम्हाला जे पाहिजे नसतं ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतच. विल पॉवरमुळे. इच्छाशक्ती. वा, मला जे हवं असतं ना ते मी माझ्याकडे खेचून आणते. तेच करत आले मी आतापर्यंत. काय म्हणते बँक? एक लॉकर आहे यांच्या नावावर, पण ह्यांना ते मला कळू द्यायचं नाही. म्हणूनच एवढ्या सिक्रेट मीटिंग्स वगैरे चालू आहेत ना. पण बघ ना, इतकं महत्वाचं लेटर माझ्या ताब्यात आलं, पण त्याचा उपयोग काय? उपयोग असा आहे की हे लेटर घेऊन सगळ्यात आधी जो कोण बँकेत जाईल त्याला सगळं मिळेल. पण एक प्रॉब्लेम आहे ग, हे लेटर एक दिवस उशिरा आलंय आपल्याकडे. अरे देवा, अहो मग आता काय करणार? तर जे काही करायचंय ते आपल्याला लवकरात लवकर करावं लागणार आहे. नाही म्हणजे ते करूच आपण म्हणा. मॅडम, माझी लय इच्छा आहे तुम्हाला न खजिना मिळावा. खजिना म्हण, नशीब म्हण, नाहीतर ईशाला कायम आपल्याकडे ठेवण्यासाठी मिळालेली पैशांची तरतूद म्हण, काही ना काहीतरी नक्कीच असणार. काय झालं? तू कसला विचार करतेस? काय ना मॅडम, मी जर असा विचार करत होते, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला तो खजिना मिळेल तेव्हा ते लेटर मी तुम्हाला दिलं होतं हे विसरू नका. हा सारिका, मी रिपोर्ट चेक केले, त्यांना उद्याची सकाळची अपॉइंटमेंट देऊन टाक. थँक्यू. विक्रांत, आपल्याला शक्यतो लवकरात लवकर बँकेत जायला हवं. आत्ताच जाऊया. त्याग असं काय करतेस? किती वाजलेत? बँक बंद झाली असेल ना. एक्साइटमेंट. इट्स ओके, इट्स ओके. पण उद्या मात्र नक्की जाऊया. अगदी सकाळीच जाऊया. मलाही आता उत्सुकता लागून राहिलेली आहे की त्या लॉकरमध्ये आहे तरी काय. कधी एकदा ते जाणून घेतोय असं झालंय मला. आणि त्यांचं जे काही भाडं राहिलंय तेही भरून टाकू आपण. आत्या, चावीबद्दल मोनिकालाही कळलंय. हो, कसा रे? तू काल फोन केला होतास ना, तेव्हा ती माझ्या जवळच उभी होती. इट्स ओके. म्हणजे तिला चावीबद्दल माहिती असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. कारण तिला ते लेटर कुठे माहितीये? कारण त्या लेटरमध्ये असं लिहिलंय की कुठलीही माहिती हवी असेल तर ते लेटर दाखवणं गरजेचं आहे. कारण तोच पुरावा आहे आणि ते लेटर आपल्याकडे आहे. दॅट इज विथ अस. नाही, मला काळजी नाहीच आहे, कारण घरातल्या प्रत्येकाला या प्रकरणाबद्दल माहिती आहे. आणि त्यात मी आई आणि काकीलाही सांगून ठेवलं की लेटर आलं की ते व्यवस्थित जपून ठेव. दॅट्स गुड. मग उद्या सकाळी जाऊया आपण. हो, चल, टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट. हा, आणि एक मिनिट. घरी गेल्या गेल्या ती चावी आणि ते लेटर ताब्यात घ्यायला विसरू नको. हो, नाही विसरणार. बाय. शिबाळा, तू आईस्क्रीम खातीयस हे छोट्या मम्माला सांगायचं नाही हा. कारण छोट्या मम्माला आपली काळजी वाटते ना. तिला असं वाटतं जर का आपण आईस्क्रीम खाल्लं तर आपण आजारीच पडू म्हणून. ओके?
पण छोटी मम्मा खूप चांगली आहे. हो बाळा, आपली छोटी मम्मा खूप चांगली आहे. ती मला सारखीच जवळ घेते. हो ना, कारण छोट्या मम्माला इशू खूप आवडते, बरोबर? हो, ते मला खूप आवडते. बाळा, छोट्या मम्माला ना तुझी खूप आठवण येते. ते तिला इथे बोलवो ना. इथे? हो, कशासाठी? माझ्या बरोबर खेळायला. इशू, मग एक काम करतेस का? तूच जा छोट्या मम्माला भेटायला. जायचंय? हो, जायचंय. मग एक काम कर, पुन्हा एक गंमत कर. बाबांकडे जा आणि बाबांकडे हट्ट कर की मला छोट्या मम्माला भेटायचं आहे. मग बाबा काय करणार? आपल्याला छोट्या मम्माकडे घेऊन जाणार. ओके? ओके. मग तू तिकडे मस्त जा, मज्जा कर. मज्जा करणार ना? आणि खूप खेळणार सुद्धा आमची इशू. हो, मी खेळणार तिकडे. आमच्या ईशाला खूप मजा येणार आहे मग छोट्या मम्माकडे. तू पण ये ना मोठी मम्मा. मी? हो. बाळा, मी नाही ना येऊ शकणार. मोठ्या मम्माला खूप काम आहेत. मोठी मम्मा तिकडे आली तर काम कोण करणार? मग तूच जा छोट्या मम्माकडे. ओके? ओके, नो प्रॉब्लेम. आणि इशू, इकडे बघ. जेव्हा तू परत येणार ना छोट्या मम्माच्या घरून, तेव्हा मोठी मम्मा तुला एक मोठा सरप्राईज देणार आहे. हो. हो. मग तू उद्या जाणार ना बाबांबरोबर छोट्या मम्माकडे? हो, झाला ना. ते माझं बाळ. अजून आईस्क्रीम पाहिजे का तुला? हा, हे संपवत आजी. ओके, माझं गुड गर्ल. सगळ्यांचा नाश्ता झाला, फक्त विक्रांत राहिला. हो ना विक्रांत, ये रे बाबा. अरे चल खाऊन घे. नाही नाही, मी पळतो, मला निघायला हवं. अरे विक्रांत बाबा. सावकाश 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 इशू बेटा, सावकाश. तू आमच्या बरोबर खाणार आहेस का? नाही बाबा, मला छोट्या मम्मा कडे सोड ना. अगं, तुला शाळेत नाही का जायचं? मोठ्या मम्मांनी सांगितलं की तू आणि बाबा छोट्या मम्मा कडे जायचं. बाबा, सोड ना मला तिच्याकडे. इशू बेटा, आपण नंतर जाऊ. हा, आणि मोठी मम्माला सांगायचं की मला शाळेत सोड म्हणून. ओके? नाही, मला छोट्या मम्मा कडे जायचंय. मी नाही जाणार शाळेत. इशू बेटा, तुला माहितीये आजी तुला एक गंमत देणार आहे. हो की नाही अलका आजी? हो, चल मी तुला खाऊ देते. हा, तू मला खाऊ. मला छोट्या मम्मा कडे जायचंय. बाबा चल ना. विक्रांत, तिची इच्छा असेल तर जा ना तिला मानसीकडे घेऊन. आणि तसंही मनूला ईशाची खूप आठवण येते. कदाचित म्हणूनच ती इकडे येऊन गेली होती. आता तू घेऊन जा ना ईशाला भेटायला. चल ना बाबा, चल जाऊया. इशू, हो जाणार तू छोट्या मम्माकडे. हा, आणि तिकडे खूप सारी मजा करून ये. ओके विक्रांत, ती क्लिनिकला जाण्याच्या आत तुम्ही पोहोचा तिकडे. लक्षात ठेवा. हो, बाय मम्मा. बाय मोठी
माझं बाळ. बाय बाय, सी यू सून. चल ना बाबा चल ना. हो हो चल चल चल